अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेला 21 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे आणि या यात्रेची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा ही जगप्रसिद्ध अशी ही यात्रा आहे। या यात्रेमध्ये संपूर्ण भारतातून घोडे जे हे ते दाखल होत असतात। जातीवंत घोड्यांच्यासाठी ही यात्रा जी आहे ती अशी प्रसिद्ध आहे। त्यामुळे ही यात्रेची जी तयारी ती शेवटच्या टप्प्यात आली असून या यात्रेचे नेमकं वैशिष्ट्य काय आहे आपण या यात्रेचे जे आयोजक आहे चेतक फेस्टिवलचे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की यात्रेचे जे काही महत्त्व ते कशा पद्धतीने आहे। दादा कशा पद्धतीने यात्रेचं महत्त्व आहे आणि किती घोडे या वर्षी दाखल होतील काय अंदाज आहे? देशामध्ये खरं म्हणजे सारंगखेडाचा अश्व बाजार घोडे बाजार त्याला ऐतिहासिक अशी परंपरा आहे, तो प्रसिद्ध आहे आणि देशभरातनं जवळपास 17 राज्यातनं लोक इथं घोडे खरेदी करण्यासाठी विक्रीसाठी दरवर्षी येत असतात। यावर्षी सुद्धा विक्रमी घोड्यांची इथं दाखल होण्याची शक्यता आहे आणि खरं म्हणजे आम्ही ज्या वेगवेगळ्या स्पर्धा इथं घेत असतो त्याच्यामध्ये नामवंत जे देशातले नामवंत घोडे आहेत ज्यांच्या करोडोंमध्ये किमती आहेत, जे काही बऱ्याच ठिकाणी चॅम्पियन आहेत। असा गोल्डन रॉक असेल, अशी घोडी मॅडोना असेल, केसरिया असेल, भारतरत्न असेल, भारत विजय असेल, अशा वेगवेगळ्या पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि साऊथमधनं CM श्रीनिवासन यांचा घोडा सुद्धा इथं येण्याची शक्यता आहे। या देशातल्या सारंगखेडाचा जो अश्वशो आहे, घोड्यांची जी स्पर्धा आहे ती खरं म्हणजे ज्या 1-2 स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये तिची गणना होत असते आणि म्हणून प्रत्येकाला माझा अश्व सारंगखेडा चॅम्पियन झाला पाहिजे आणि या स्पर्धेसाठी म्हणून ते दाखल होत असतात। दादा कुठल्या जातीचे जे घोडे ते या ठिकाणी दाखल होत असतात आणि यांची जी काही स्पर्धा असते त्या कशा पद्धतीने होत्या आणि कुठल्या होत असतात? तर म्हणजे या सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये मारवाडी जातीचे घोडे असतात, काठेवाडी जातीचे असतात, जी पंजाबची नुकरा आहे ती असते, सिंधी घोडे सुद्धा इथं येत असतात जे वेगवेगळ्या याच्यानी म्हणजे त्यांच्या सौंदर्यामध्ये आणि वेगवेगळ्या कामांसाठी प्रसिद्ध असतात। इथं आम्ही घोड्यांचा हॉर्स शो आहे, तो खरं म्हणजे एक ब्युटी कॉन्टेस्टच आहे। आम्ही अश्वांची प्रदर्शनी आहे तिचं आयोजन करत असतो आणि त्याच्यामध्ये घोडे जे स्पर्धेमध्ये भाग घेतात त्यांचे ते अनेक गुण देऊन आम्ही त्यांचं 1-2 फर्स्ट सेकंड थर्ड निवडत असतो। परंतु त्याचा मेन उद्देश असा असतो की इथं अनेक अश्वप्रेमी असतात, अनेक वेगवेगळे लोक असतात ते त्या घोड्यांना तिथं स्पर्धेमध्ये सहभाग घेताना बघतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्या किमती ठरत असतात। साधारण किती किमतीपासून सुरुवात होते आणि किती किमतीपर्यंतचे घोडे जे ते या यात्रेत दाखल होत असतात? साधारणतः 50,000पासून ते 5 करोड पर्यंतचे घोडे तुम्हाला या सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये बघायला मिळतील। निश्चितच 50,000 पासून तर 5 करोड पर्यंतचे जे घोडे ते या यात्रेमध्ये पाहायला मिळत असतात। त्यामुळे या यात्रेला एक महत्त्व मानलं जात असतं। त्यामुळे जर आपल्याला घोडे पाहायचे असतील महागडे घोडे तर सारंगखेडा यात्रेला एकदा तरी भेट द्यावाच लागेल। जितेंद्र भाईसाने, TV9 मराठी, सारंगखेडा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।